आणि दरम्यान आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण उद्या सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत। बारामतीच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण राज्यभरात चर्चा आहे, पण जेवढी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे, त्यांच्या अर्जाची चर्चा आहे, तितकीच चर्चा आहे ती लक्ष्मण हाकेंच्या नावाची। कारण आतापर्यंत वाटत होतं, गेल्या काही आठवड्यापर्यंत असा अंदाज होता की ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा सगळीकडे अंदाज वर्तवला जात होता। मात्र त्याच वेळेला लक्ष्मण हाकेंनी आपण इथे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं निश्चित केलं आणि त्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये अधिक रंगत आलेली आहे। याच संदर्भात थेट चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। तुम्ही अखेर पोटनिवडणूक लढणार आहात हे निश्चित केलेलं आहे। नेमका काय थॉट होता यामागे, काय विचार होता? कारण सगळीकडे बिनविरोध होईल असं वाटत होतं आणि त्यातच तुमच्या एंट्रीने या संपूर्ण निवडणुकीत वेगळी रंगत आलेली आहे। खरं तर दादांच्या निधनानंतर सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री होणं आणि सुनेत्राताईंनी निवडणुकीला सामोरं जाणं, ही एक महिला म्हणून आमच्याही मनामध्ये थोड्याशा वेदना आहेत, सहानुभूती आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधला सत्ताधारी वर्ग किंवा विरोधक ओबीसीचं आरक्षण संपत असताना, मी एक ओबीसी आंदोलक आहे म्हणून मला या प्रश्नावरती ट्रेस द्यायचा आहे, हे प्रश्न मला अजेंड्यावरती आणायचे आहेत। आज बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, रोस्टर पाळला जात नाही, नोकरीमध्ये त्यांना एंट्री भेटत नाही। आजही ओबीसी, महाराष्ट्राची ओबीसींची संख्या अर्ध्याहून जास्त आहे, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही। याच सरकारनं निवडणुकीच्या अगोदर निवडणुकांना सामोरं जात असताना 18 महामंडळांच्या घोषणा केल्या। त्यांच्या दैवतांच्या, महापुरुषांच्या नावानं या महामंडळांची स्थापना केल्या, घोषणा केल्या, डिक्लेरेशन केलं, GR काढले। पण आज सत्तेवरती येऊन त्या 18 महामंडळांना साधा त्यांना अध्यक्ष भेटत नाही, त्यांना कार्यालय भेटत नाही, साधा शिपाई भेटत नाही। कालचं बजेट झालं, त्या बजेटमध्ये 7,500 कोटीचं बजेट आहे या महाराष्ट्राचं, पण 0.5% बजेट तुम्ही देताय 60% ओबीसीना त्यांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजना पर्क्युलेट करण्यासाठी, त्यांना सोशल जस्टिस देण्यासाठी। त्यांना तुम्ही स्कॉलरशिप देत नाही, महाज्योतीला निधी देत नाही। महाज्योतीला जो निधी देता तो एक 2-4 लोक तिथं कॉन्ट्रॅक्टर बसलेले आहेत, अर्धा सुद्धा निधी ओबीसींच्या मुलांपर्यंत पोहोचत नाही। या समस्या मी मांडायच्या कुठं? या प्रश्नावर आम्ही बोलायचं कुठं? सरकार सत्तेवर येऊन आज किती दिवस झाले? आजपर्यंत आमच्या एकाही मागणीला ना सरकारनं बोलवलं, ना आमची मागणी मान्य झाली, ना आम्हाला कुठल्या गोष्टी मिळाल्या। आम्हाला काही से नाही, आम्ही काही बोलायचं नाही, आम्ही काही म्हणायचं नाही। या निवडणुकीमध्ये आमच्या प्रश्नावरती आम्हाला प्रश्न पुढे करावे लागतील। जे बारामती या महाराष्ट्राला दाखवली जाते, देशाला दाखवली जाते, बारामती शहर म्हणजे जागतिक पातळीवरती एक सुधारलेलं शहर अजिबात नाही। तुम्ही भिगवण रोडला गेलात तर रस्त्याच्या लेअरवर लेअर, रंगावर रंग, झाडावरती झाडं लावली जातात। पण साठेनगरमध्ये गेला, अमराईमध्ये गेला, एक 10 ते 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, साठेनगरमध्ये 2000च्या आसपास लोकसंख्या आहे, तिथं शौचालयाच्या टाकीचा स्फोट झाला। तो स्फोट झाल्यानंतर 3 महिला जखमी झाल्या, 2 मुलं जखमी झाली। एकच त्या शौचालयाला 5 भांडी या बाजूला महिलांसाठी आणि 5 भांडी या बाजूला पुरुषांसाठी होती। 3 मुलं जखमी झाली त्याच्यामधून गॅसवरती जाण्यासाठी एक पाईप बसवू शकत नाही तिथली नगरपालिका। आणि ज्यावेळी स्फोट झाला, ज्यावेळी आम्ही तिथल्या आयुक्तांना विचारायला गेलो, त्यावेळी तिथल्या आयुक्तांचा चेहरा पाहण्यासारखा होता। ही बारामती आहे, हा बारामतीचा विकास आहे। जिरायती भागामधल्या लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, रस्ता मिळू शकत नाही। बागायती भागामधली ती नदी आहे, नीरा नदी, तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे। कालच बघा, तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मरून पडलेले आहेत। मग तेच पाणी जनावरं पितात, तेच पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पर्क्युलेट होतं, बोरमध्ये पर्क्युलेट होतं। त्या भागातल्या अनेक लोक ही कॅन्सरग्रस्त झालेले आहेत। हे वास्तव आहे। मी तुम्हाला मोघाम बोलायचं म्हणून बोलत नाही, फेक बोलायचं म्हणून बोलत नाही, काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही, तर हे प्रश्न आहेत बारामतीचे। या प्रश्नावरती कोणीही बोलत नाही। हाके सर, बरोबर आहे, तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, त्या बारामतीच्या समस्या आहेत, त्या तुम्ही कायम मांडत असता, किंवा आतापर्यंत ओबीसींचे प्रश्न तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडत असता, पण त्याला कुठेतरी उत्तर मिळण्यासाठी कुठेतरी शासकीय व्यवस्थेत, प्रशासकीय यंत्रणेत यावं लागतं आणि त्यासाठी निवडणूक हा योग्य पर्याय, प्रत्येकाला तो अधिकार सुद्धा आहे। मात्र आता जशा पद्धतीची भावनिक स्थिती निर्माण आहे, त्या ह्याच्यात आपला निवडणूक लढण्याचा निर्णय कितपत योग्य तुम्हाला वाटतो? आणि त्याला एक जोडून प्रश्न, तो म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष तुमच्या संपर्कात असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, तो कोणता राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवणार आहात की अपक्ष? हे बघा, उद्या अर्ज भरतोय, उद्या तुम्हाला हे चित्र सगळं स्पष्ट होईल। मुळामध्ये सहानुभूती वगैरे ठीक आहे, सहानुभूती,
सहानुभूती म्हणून पार्थदादा पवारांना बिनविरोध आपण देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवलं. सहानुभूती म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांना, सहानुभूती म्हणून मी म्हणणार नाही पवार साहेबांच्या बाबतीमध्ये, पण सगळ्यांनी मिळून बिनविरोध पवार साहेबांनाही देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आज्जा नातू या पवार कुटुंबियामधल्या दोघांना तुम्ही देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवलं. ताईंना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. अगदी ताईंनी दादांच्या निधनानंतर अगदी महाराष्ट्र अश्रू ढाळत होता, त्यावेळी तिसऱ्याच दिवशी ताईंना तुम्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवलं. बरं, राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं, एवढं मी जाणणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही. म्हणजे तुम्ही राजकीय पद, राजकारणातलं टायमिंग, राजकारणातला प्रोफेशनलपणा तुम्ही तंतोतंत पाळणार. आणि दुःख मात्र या बारामतीमधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या लोकांनी करायचं का हो? आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाहीत का हो? माझं एक म्हणणं आहे, माझं एक ह्याच्यावरती सोल्युशन आहे किंवा एक सूचना आहे सरकारला. तुम्ही सुनेत्राताईंना सुद्धा पुढच्याच महिन्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये सुनेत्राताईंना बिनविरोध करा आणि तुमच्यामधला किंवा सुनेत्राताईंच्या पक्षाचा एक उमेदवार तिथं उभा करा ना. माझी ही विनंती मान्य करतील का? सुनेत्राताईंना द्या बिनविरोध. जसे पार्थदादा गेले, जसे पवारसाहेब बिनविरोध गेले, तसं सुनेत्राताईंना का निवडणूक लढायला लावला होताय तुम्ही? तुम्ही वर्षभरामध्ये जे काम केलंय ते काम घेऊन तुम्ही जनतेमध्ये उतरा. सुनेत्राताईंना बिनविरोध महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. आम्ही निवडणूक लढू आणि मग आम्ही महाराष्ट्राचं ऑडिट कशा पद्धतीने ते जनतेच्या दरबारात मांडू आणि महाराष्ट्राला दाखवून देऊ. हाके सर, आता तर तुम्ही निवडणुकीत उतरताच आहात, एक ग्राउंड रियालिटीचा आपण विचार करूया. एकीकडे बारामतीत तुम्ही निवडणूक लढवायचं ठरवलंय, तिकडे पवारांचं मोठं पाठबळ, सगळ्या पवारांचं पाठबळ सध्या त्यांच्या पाठीशी दिसतंय, आणि दुसरीकडे तुम्ही निवडणूक लढवताय, तिकडे कितपत जनाधार तुम्हाला आहे असं वाटतं? तुम्ही राष्ट्रीय पक्ष सोबत असल्याचं म्हणताय, पण ग्राउंड रियालिटीचा विचार करता तुम्हाला तुमच्या विजयाची कितपत शक्यता वाटते? हे बघा, मी एक योद्धा आहे, मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मी परिणामांची तमा करत नाही. माझ्यावर किती हल्ले झाले, मला कोण काय म्हणतंय, मला डॅमेज करण्याचा प्रयत्न होईल, मला बदनाम करायचा प्रयत्न होईल, मला या गोष्टींची फिकीर नाही. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मी लोकशाही जाणणारा एक कार्यकर्ता आहे. मी लोकशाही मूल्ये जाणणारा आणि सोशल जस्टिससाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मी आता कुठल्याही पक्षाचा साधा सदस्य सुद्धा नाही, पण मला माझ्या लोकांचे प्रश्न मांडायचे. विकासाची केंद्र तयार झालेली आहेत, बेटं तयार झालेली आहेत. बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्टरांसाठी निधी जातो की काय, हे या बारामतीमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तुम्ही पवारांचं एवढं प्राबल्य, पवारांचा एवढा प्रभाव, एक हाती सत्ता, माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदापासून, एखाद्या संस्थेच्या चेअरमन पदापासून, खो खो संघटनेच्या अध्यक्षपदापासून, क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदापासून, कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदापासून, पवार फॅमिलीला प्रत्येक क्षेत्रामधलं अध्यक्षपद कशासाठी हवं असतं? सामान्य माणसांनी कुठं पुढे यायचंच नाही. आणि मग लोकशाहीमध्ये सर्व लोकांना सर्वसमावेशक प्रतिनिधित्व आल्याशिवाय इथला विकास, इथली लोकशाही सर्वसामान्य माणसापर्यंत कशी पोहोचेल हो? मी एक संविधान थोडंफार समजलेला कार्यकर्ता आहे. मला माझ्या माणसांचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे, त्या प्रश्नांसाठी भांडायचं आहे. वी वॉन्ट सोशल जस्टिस. आम्हाला देणं घेणं नाही बाकीच्या गोष्टींचं. हा निश्चित आमच्या मनामध्ये एक खंत आहे की एक महिला निवडणुकीला उभी राहते आणि महिलेच्या विरोधामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागतोय. पण महिला आमची शत्रू नसून या महाराष्ट्रामधलं सरकार आम्हाला कसं बेदखल करताय. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसींना मिळायला हवं होतं, पण ते कुणाकडे गेलं, कसं गेलं, कुणी घालवलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दौंडचं नगराध्यक्षपद, पिंपरी चिंचवडचं महापौरपद, आणि आता ओबीसी म्हटलं की फक्त मराठा कुणबी निवडणुकीला उभे राहणार. गावगड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेलदार, बेरड, रामोशी ही माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या कोट्यातून उभी राहणार नाहीत. आता ओबीसी म्हणजे फक्त मराठा कुणबी. पुण्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या जागेवरती किती मराठा कुणबी निवडून आले हे एकदा इथल्या सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला सांगावं. 2 सप्टेंबरचा तुम्ही GR काढला, ओबीसीच्या अनाथ माती का लावलेली आहे, या प्रश्नावर आम्ही बोलायचं नाही, म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. निश्चितच हाके सर, निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय, आम्हाला प्रतीक्षा असेल आता कुठला पक्ष तुमच्यासोबत येतो किंवा कुठल्या पक्षाकडनं तुम्ही निवडणूक लढवताय. धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.